लाडकी बहीण योजना या व्हिडिओमध्ये आपण बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता अर्थात मार्चचा 9वा हप्ता अजून पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मिळाला नाही। लक्षात ठेवा, आता तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणींना मिळाला असेल त्या लकी आहेत, पण बऱ्याचशा आणखी लाडक्या बहिणींना 9वा हप्ता प्राप्त झाला नाही। जर तुम्हाला तुमच्यापैकी किंवा तुमच्या मैत्रिणीला कुणालाही 9वा हप्ता आला नसेल तर लक्षात ठेवा काय करायचं आहे एक्झॅक्टली त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। अगदी कमी वेळेचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पटपट सांगतो बघा। पहिला मुद्दा बघा, हे हवे म्हणजे काय असायला पाहिजे तरच तुम्हाला मार्चचा हप्ता कन्फर्म मिळायला पाहिजे होता किंवा मिळणार होता। आणि जर मिळाला नसेल तर बघा एक एक गोष्टी सांगतो आता। पहिला मुद्दा, फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला मार्चचा हप्ता मिळण्याची शक्यता दाट आहे। फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता का? उत्तर असेल होय, तर मग मार्चचा हप्ता तुम्हाला मिळेल, काही काळजी करायची गरज नाही। दुसरा मुद्दा बघा, तुमचं डीबीटीचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का? जर तुमचं डीबीटीचं स्टेटस इनॅक्टिव्ह झाला असेल तर मिळणार नाही। ॲक्टिव्ह स्टेटस पाहिजे। कोणत्याच चॅनलला अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिली जात नाही, या चॅनलवर तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिली जात आहे। इनॅक्टिव्ह स्टेटस जे आहे आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती सांगितली होती। इनॅक्टिव्ह स्टेटसला ॲक्टिव्ह करा। ऑटोमॅटिक डीबीटीचं स्टेटस म्हणजे आधार कार्ड आणि जे काही आपलं हे असतं त्याला आपण काय म्हणूयात, आधार कार्ड आणि आपले बँक खातं या दोघांना जे जोडलेलं जे काही जोडण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण आधार सीडिंग किंवा डीबीटी म्हणतो, तर ती ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होती। तर त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी बँकेमध्ये जाणं लागेल किंवा स्वतः NPCI वेबसाईटवर करता येते आपल्याला ते। तर तुमचं खातं जर समजा तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आला आणि मार्चचा हप्ता आला नसेल, अचानक जर इनॅक्टिव्ह झाला असेल तर पैसे मिळणार नाहीत। तुम्हाला ॲक्टिव्ह करणं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। मग तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे का? जर तुमचं खातं ॲक्टिव्ह असेल तर मार्चचा महिना तुम्हाला येईल। त्या अगोदर मी सांगितलं फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आलेला पाहिजे। आता खूप महत्त्वाची गोष्ट, काही लाडक्या बहिणींचं स्टेटस जे आहे लक्षात ठेवा, तुम्ही वेळोवेळी चेक केलं तरी काय हरकत नाही, म्हणजे हप्ता मिळायच्या अगोदर, कारण आणखी ही फॉर्मची स्क्रुटिनी चालूच आहे। समजलं? मी बरेचशा आता येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला काही बऱ्याचशा अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे कदाचित तुम्हाला तुमचा जो लाभ आहे तर तो चालू राहील मिळणे। आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी एकदा फॉर्मचं स्टेटस पाहिलं परत पाहत नाहीत, तर त्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ड होत आहेत। लक्षात ठेवा, कशामुळे? 4 चाकीमुळे, वेगवेगळ्या कारणामुळे। त्यामुळे तुमच्या फॉर्मचं स्टेटस फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्याच्या नंतर अप्रूव्ड आहे का एकदा हेही चेक करा, डीबीटी चेक करा, ॲक्टिव्ह आहे का पहा, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे का ते पहा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याच्या नंतर तुमच्याकडनं काही बदल करण्यात आलेला आहे का? मग तो बँक खात्यामध्ये असो किंवा तुमच्या नावामध्ये असो, कोणत्याही प्रकारचा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुमच्याकडनं फेब्रुवारीचा हप्ता मिळाल्याच्या नंतर म्हणजे मार्चचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला आहे का? जर केला असेल तर माहिती अपडेट व्हायला वेळ लागते कदाचित, त्यामुळे पण पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। आणि समजा उदाहरणासाठी सांगतोय, यापैकी संपूर्ण फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे, डीबीटी स्टेटस ओके आहे, फॉर्म पण अप्रूव्ड आहे आणि तुम्हाला नुकताच फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला मार्चचा हप्ता पण येईल, काही काळजी करायची गरज नाही। आता तुम्ही म्हणाल की मग मार्च तर संपला, मग आता कसा येईल? तर तुम्हाला तो फेब्रुवारीमध्ये येईल, असं नाही की मार्च संपला म्हणजे मार्चचा हप्ता मार्चमध्येच येतो, पुढे येत नाही। जुलैपासूनचा इतिहास आहे, कधी जुलैला नाही आला तर ऑगस्टला येतो, ऑगस्टला नाही आला तर सप्टेंबरला नाही आला तर ऑक्टोबरला। पण त्यासाठी काय दुरुस्त्या करायच्या असतात, हेही खूप गरजेचं असतं। तेच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन मी ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचा लाभ जो आहे तो चालू राहावा। तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल। आता तुम्हाला मार्चचा हप्ता जर नसन आला तर या गोष्टी तुम्ही पहिल्या चेक करायच्या आहेत, आणि या चेक केल्याच्या नंतर तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे, कारण मार्चचा हप्ता तुम्हाला एप्रिलमध्ये मग येण्याची शक्यता आहे। पण या गोष्टी व्यवस्थित पाहायच्या आहे, त्यामुळे काय करायचे आहे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। काही अडचण असेल नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल। धन्यवाद।